आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन हलक्या हाताने फटका खेळून काढला. वाडिश लॉंगॉन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एकच धाव मिळेल. एका धाबेनिशी धावपटलावर धावांना सुरुवात झाल्या. 4 ओव्हरमध्ये आपण मगाच्या मॅच मध्ये खारकोपर संघाला पाहिलं, कमालीची बॅटिंग करताना हर्षल ठाकूरला पाहायला मिळाला, ज्याच्या बॅटमधून 43 धावा आल्यात. त्यामुळे या क्रीडांगणामध्ये गुलाबी थंडीमध्ये धावा सुद्धा होऊ शकतात. फलंदाजांना धावा बनवाव्या लागतील. त्यावेळेचा बॉल कुंदनचा अगदी खोलामध्ये टाकला. आकाश समोर डावखुरी हाताचा गोलंदाज चेंडू पडल्यानंतर थोडस अँगलला क्रिएट करताना पाहायला मिळू शकते कुंदनचा. आपण विशेष कौतुक करूया जय हनुमान राजनपाडा संघाचा एक वेगवान हा गोलंदाज आहे. कमालीची त्यानं गोलंदाजी मागील सामन्यामध्ये सुद्धा केली होती. त्यावेळेचा बॉल बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेनं डायरेक्ट हिट झालाय. लाऊडली अपील केली जाते आणि इथून मात्र महत्वाची विकेट. नवदुर्गा रेल्वे कॉलनी टीमला पहिला हादरा लागलाय. विजय नाही चेंडू त्याच्याकडे गेला आणि वेगाने त्यानं थ्रो डायरेक्ट हिट केला आणि खारकोपर संघाचा कुणाल घरात त्याने रेडी राहा. जशी मॅच संपेल कुणालचं नाव येतं. दुसरा खेळाडू रेस मध्ये विजय होईल तो संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. एक आगळा वेगळा खरं तर तुम्हाला संकल्पना खंडोबा क्रिकेट क्लब दासीच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुंडन म्हात्रेचं षटक चालू आहे. मगाशी रिहानी स्पोर्ट नावाखाडी संघाला बाय मिळाल्या आणि मगाशी एक सामना जिंकला आहे तो म्हणजे खारकोपर टीमनं. 1 टीम 1 ड्रीम आज तरी एकत्र झाले तरी चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. एक बाद एक अशी सुरुवात नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघाची पाहायला मिळते. रोहित आला तिसऱ्या क्रमांकावर आणि केरेकर युवा सितारा मैदानाच्या दाखल झाला. अपकमिंग स्टार आहे रेल्वे कॉलनी संघाचा. इथून त्याला डाव सावरावा लागेल कारण जय हनुमान राजनपाडा संघ तेवढा ताकदीचा संघ आहे. या क्रीडांगणामध्ये चांगल्याचा खेळ नेहमी पाहायला मिळाला. या मॅचमध्ये त्याची बॅटिंग फार इम्पॉर्टंट आहे. बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळायचा होता. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. कौतुक करूयात आपण कुंदन म्हात्रेचं विशेष कौतुक करूया. 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव त्याने खर्ची केल्या आणि त्यामुळं चांगली P1चं पहिले षटक पाहायला मिळते राजनपाडा संघाच्या वतीनं. बॅटची कडा जेल उडाला. अखूट टप्प्याचा जेल होता. विनायक पाटील वेगानं धावलेत. पाठीमागच्या दिशेनं फक्त एकच धाव मिळाली जाईल आणि या एका धाबेनिशी धावपटलावर धाबा लागल्या गेल्या. त्या एक बाद 2 धावा पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. चांगल्या दर्जाची सध्या गोलंदाजी पाहायला मिळते जय हनुमान राजनपाडा संघाचा. पण कौतुक करूयात गोलंदाजी प्रभावशाली राहिल्या. जास्ती सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केला आणि त्यानंतर विनर्स विरुद्ध विनर्स अशी मॅच सध्या आपण रंगताना पाहू शकता. आकाश सध्या स्ट्राईक लाला. यावेळेचा बॉल पडल्यानंतर पाहू शकता चेंडू पडला आणि थोडासा बाहेर सुद्धा वळवला. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून फलंदाजी करत असताना धावपटलावर धावा लागले गेले. त्या एक बाद 2 धावा. मागील सामन्याचा हिरो कुंदन त्यानं जे पहिले षटक हाताळलं त्यामध्ये धावा फक्त 2 खर्च केल्या. महत्वाचा एक विकेट विजयला धावबाद परिणामी त्यानं बाद केला. त्यामुळे P1च्या पहिल्या षटकामध्ये बोलबाळा राहिला गोलंदाज कुंदन म्हात्रेचा. गोलंदाज दुसरे षटक हाताळण्याकरता परेश पाटील
ला आपण पाहू शकता. सूर्यकांत मोकल यष्टीरक्षक, कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव आहे. जे हनुमान रांजणपाडा संघाचा पाठीचा कणा, बॅकबोन म्हणजे त्याच्याकडे पाहिलं जातं. कित्येक वर्षाचा त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे आणि एक्सपिरियन्स इज बिग टीचर युअर लाईफ. आयुष्यातील सर्वोत्कृष्ट गुरुगुण आहे, तर अनुभव आहे. तो प्रचंड अनुभव घेऊन आज रांजणपाडा संघाला एकत्र घेऊन आज सूर्यकांत मोकल खेळत असतो आणि फार मोठं नाव आहे रांजणपाडा संघातील. रोहित ला आपण स्ट्राईकला पाहू शकता. परेश पाटील गोलंदाजीसाठी दाखल झाला. एक धाडसी निर्णय घेतलाय नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघाने की 4 ओव्हरमध्ये आम्हाला जास्त धावा बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल, बॅटची कडा, अकूट टप्प्याचा झेल पाहायला मिळाला. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाबेनिशी धावपटला धावा लागले गेले. त्या एक बाद 3 धावा. शांत आणि संयमी खेळ आता चालू आहे, कारण फटके येत नाही आहेत. चांगली गोलंदाजी होते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय परेश पाटील. मागील 2 ते 3 वर्षांमध्ये चांगली कामगिरी या देखील खेळाडूची राहिल्या. रांजणपाडा संघाचा वेगवान हा गोलंदाज परेश पाटील सध्या गोलंदाजी करतोय. यावेळचा फटका चांगला सजवलाय. आकाशच्या बॅट मधून समोरच्या दिशेनं लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. बऱ्याच उशिरानं आलेला हा संघर्षमय षटकार. दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय आकाशच्या बॅट मधून. जितेंद्र गुजर यांच्या वतीनं बक्षीस येते. आणखीन एक जर षटकार आला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आकाशसाठी कॅश प्राइज येते. परेशच्या विरुद्ध षटकार आला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी बक्षीस आहे. 9 धावा धावपटला लागले गेल्यात. 8 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. यावेळचा हा फटका फसला. मिसचा स्ट्रोक आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॉटन बोल्ड आणखीन एक हादरा लागलाय नवदुर्गा रेल्वे कॉलनी टीमला आणि आकाश सारखा मोठा खेळाडू झालाय जेलबाद. कमबॅक करून दिलाय परेश पाटीलनं. चांगली गोलंदाजी त्यानं केली. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता आणि त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्यानं झेल टिपला. दुसरा आदरा लागलाय नवदुर्गा रेल्वे कॉलनी टीमला. नवीन खेळाडू दाखल होतोय गोविंदा. नऊ चेंडू मध्ये फक्त 90 धावा आल्यात बॅटिंग करताना नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघाच्या वतीनं पाहायला मिळतात. स्ट्राईकला आलाय गोविंदा. मागील सामन्यामध्ये कमालीची बॅटिंग दाखवली त्यानं. त्या फटक्यांच्या जोरावर पहिला सामना जिंकला नवदुर्गा रेल्वे कॉलनी टीमनं. परेश पाटीलनं चांगली गोलंदाजी केल्या. यावेळचा बॉल आल्या स्वागत केलाय पण एलिव्हेशन पडतंय कमी. समोर क्षेत्ररक्षक तैनात आहेत. हेमंत पाटीलनं टिपलाय जेल आणि तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू जेल बाद. बॅक टू पॅव्हलियन परतावं लागेल गोविंदाला. बिकट परिस्थिती करून ठेवल्या. चांगली गोलंदाजी जय हनुमान रांजणपाडा संघाची पाहायला मिळते. अतिशय चांगल्या दर्जाची सध्या गोलंदाजी आहे. षटकार जरूर आला आकाशच्या बॅट मधून पडला. त्यानंतर बॅक टू बॅक 2 मोठे हादरे लागलेत रेल्वे कॉलनी टीमला आणि 2 ब्रेक थ्रू मिळून दिलेत परेश पाटीलनं. डावकर आताचा गोलंदाज आहे. मोठी पटके खेळायच्या नादामध्ये थोडासा अॅटमॉस्फिअरचा विचार केला. वातावरणामध्ये गुलाबी थंडी जाणवते. दवबिंदू मैदानावर पाहायला मिळतात आणि रात्रीची ठीक 1 वाजून 16 मिनिटं झाली आणि सध्या आपण ही मॅच एन्जॉय करतोय. आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आणि यानंतर रेस होणार आहे आणि तिथून समजेल की कोणता संघ आजच्या रात्रीमध्ये सुपर 8 मध्ये दाखल होईल. 3 रात्रीमध्ये
आतापर्यंत 6 संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेत आणि इथून रांजणपाडा आणि नवदुर्गा रेल्वे कॉलनी टीम मध्ये मॅच चालू आहे. परेश पाटीलचा बॉल वेगाने हाताळला शेखर पाटील ना चांगला थ्रो करण्याचा प्रयत्न देखील होतोय. डायरेक्ट हिट केला असता तर कदाचित खेळाडू धावबाद परिणामी बाद झाला असता, पण पहिल्यांदा इष्टक्षकाचा हात लागला त्यामुळं बाल बचावला खेळाडू. एक धाव इथून कंप्लीट केली जाईल. आत्मघातकी धाव म्हणावी लागली. एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 3-10 धावा. या षटकातील अजून एक शेवटचा चेंडू बाकी आहे. परेश पाटील षटक आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 8च धावा त्यानं खर्च केल्यात. महत्वाचे 2 त्यानं विकेट मिळवून दिलेत. रोहित समोर आहे. त्याला एखादी चांगली इनिंग स्वतःची बिल्ड करावी लागेल. चांगला फटका इनसाइड आउटच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं विनायक पाटील यांना टिपलाय जेल आणि इथून महत्वाचा विकेट मिळून दिलाय परेश पाटीलने शेवटच्या चेंडूवर. रोहित होईल इथं जेल बाद. धावपटलावर धावा लागले गेले त्या बॅटिंग करणाऱ्या नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघाच्या 4-10. हॅलो, मस्तान आता जो खेळाडू आलाय त्याने जर 3 बॉलांत 3 षटकार मारले तर जितेंद्र गुजरभोज रेल्वे कॉलनीकडून यांना रोख रक्कम दिली जाईल 500 रुपये. धावपट्टा धावा लागले गेल्या त्या 10 धावा. 4-10. थोडीशी बिकट परिस्थिती रेल्वे कॉलनी संघाची पाहायला मिळते. 12 चेंडूमध्ये या मैदानामध्ये 30-32 धावा जर आल्या तर एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो जर्मन रांजणपाडा संघासमोर. त्याकरता आता प्रयत्न करावे लागतील. हसीना त्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे. फुलटॉस बॉल त्याच्यावर आक्रमण चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क. आलेला आणखी एक मॅक्सिमम षटकार. हाईटपॅकसाठी तिसऱ्या पंचांची मागणी मैदानात केली जाते. रोहित ठाकूरचा हा बॉल तपासला जाईल आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. षटकार तर नक्की मिळाला पण इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुलटॉस बॉल आणि त्याच्यावर मात्र चांगला तडाखा पाहायला मिळाला. बॅट्समन हसेनच्या बॅट मिळालेला हा लांबलचक षटकार आकाशनिक षटकार लागला होता आणि त्यानंतर बऱ्याच उशिरा का होईना मोठा फटका येताना पाहायला मिळाला हसेनच्या बॅटमधून. धावपट्टा धावा लागले गेले त्या 16. सुरुवात चांगली झाल्या. 12 चेंडूमध्ये हीच आपण चर्चा करत होतो पवन की 30-32 धावा यायला पाहिजेत. यावेळी यष्ट्यांचा वेध षटकार मारल्यानंतर वापसी करून दिलाय रोहित ठाकूरनं. 5व्या क्रमांकाचा हादरा लागेल नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघाला आणि हसेन होईल बॅक टू पॅव्हलियन. रोज प्रत्येक रात्री सुपर 8 खेळवली जाते त्यामुळे जी रेस होणार आहे जो रेस मध्ये खेळाडू जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल. त्याला मॅच खेळावी लागणार नाहीये. 5 रात्रीची आपण ही स्पर्धा पाहतोय आणि 4ही रात्रीमध्ये एक वेगळा आनंद प्रत्येक प्रेक्षकाला अनुभवायला मिळाला. कौतुक करूयात. पहिल्याच पर्वामध्ये खंडोबा क्रिकेट क्लब जासी यांचे आपण आयोजन पाहतोय आणि यशस्वी आयोजन झालंय. रोहित ठाकूर गोलंदाजी करतो आणि त्यासाठी बक्षीस आहे. विकेट हॅट्रिक साठी
प्रज्योत पाटील यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. त्यावेळेचा बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न देखील केला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक फंबल पाहायला मिळालेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, बाल बचावला. थ्रो चांगला झाला होता पण कनेक्ट करता आला नाही. त्यामुळं या चेंडूवर एकच धाव मिळेल आणि एका धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले 17 धावा रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. फटका खेळला होता विशालने, खेळला अगदी खोलामध्ये टाकला होता यॉर्कर बॉल. समोर क्षेत्ररक्षक होते, अगदी चांगलं बॅकअप. त्यानंतर थ्रो देखील चांगला आला होता पण गॅदर करता आला नाही रोहित ठाकूरला. आणि त्यानंतर या चेंडूवर फक्त मिळाले जाईल एकच धाव. धावपट्टा धावा लागले गेले त्या 17 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू षटकार आलाय पण त्यानंतर चांगली गोलंदाजी करतोय. मस्तान स्ट्राईकला हार्ड हिटर खेळाडू रेल्वे कॉलेज संघाचा. त्यावेळचा बॉल लॉफ्टेड केला. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्यांदा इथं चुकी केल्या क्षेत्ररक्षक प्रितेशनं. त्याच्या हातातून 2 वेळा खरं तर चेंडू निसटला. त्यामुळे थोडासा प्रेशर दबाव जरूर पाहायला मिळतो. जेव्हा मैदानामध्ये आपण खेळत असतं तेव्हा थोडंसं गुलाबी थंडी आहे आणि प्रेक्षक आपला जेव्हा सामना पाहत असतात ते एक वेगळं दडपण असतं. आणि एकच धाव मिळाली जाते. एकेरी धावेनिशी 18 धावा धावपडला लागल्या गेल्या. 2 षटकार आलेत तरी सुद्धा धावा 18. सिंगल डबल्स कडे लक्ष नाहीये रेल्वे कॉलेज संघाचा. त्यावेळेचा बॉल आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय रोहित ठाकूरचा. प्रचंड वेग आहे आणि कमालीची सध्या तो गोलंदाजी करतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज या मॅच मध्ये जास्त पाहायला मिळालं ते म्हणजे जयमान रांजणपाडा संघाच्या वतीनं. चांगला टप्पा, अचूक नियंत्रण आणि त्यानंतर चांगल्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतात. समोर तेवढाच विशाल राठोड मागील सामन्याचा हिरो तो सध्या स्ट्राईकला. लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत हेमंत टिपलाय. आणखीन एक जेल आणि इथून मात्र 6व्या क्रमांकाचा हादरा लागलाय रेल्वे कॉलनी टीमला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपट्टा धावा लागले गेल्या त्या 6 बाद 18. अर्धा संघ गारद केलाय जयमान रांजणपाडा संघाच्या गोलंदाजानं. त्यामुळे थोडासा बॅकफुटला आला बॅटिंग करणारा नवदुर्गा रेल्वे कॉलनी टीम. आठव्या क्रमांकावर मनोज दाखल होत्या. नवीन बॅट्समन मस्तानकडे क्षमता पडला या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून एका दुसरा षटकार आला. इथून आता 30-32 पर्यंत तरी मजल गाठावे लागेल रेल्वे कॉलनी टीमला, कारण समूह तेवढाच बलाढ्य संघ आहे. एकाच ग्रामपंचायतीमधील 2 संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळतात. एका बाजूला जय हनुमान रांजणपाडा आणि त्यांच्या विरुद्ध नवदुर्गा रेल्वे कॉलनी टीम खेळत असताना आपण पाहू शकता. कुंदनचा पण षटक पाहिलं तर अवघ्या 2 धावा त्यानं 4 डॉट बॉल टाकलेत. एकही विकेट त्यानं मिळवली नाही. त्यानंतर परेश पाटीलचा पण विचार केला तर 8 धावा त्यानं खर्च केल्या. महत्वाचे 3 विकेट त्यानं मिळवलेत. 3 डॉट बॉल त्याच्या मधून पाहायला मिळालेत. आणि रोहित ठाकूरचं षटक जिथं 2 विकेट आल्यात आणि त्यानं फक्त 8च धावा खर्च केल्यात. चौथं षटक प्रितेश पाटीलचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथून कंप्लीट केली जाते आणि एका धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 19 धावा. समोरच्या संघाला धावांना लगाम लावण्याचं काम आज जय हनुमान रांजणपाडा संघाने केले. त्यामुळे धावा येत नाही आहेत. मोठे फटके आलेत 2 षटकार पण त्यानंतर शांत ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या रेल्वे कॉलनी टीमला. अजून या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिली इनिंग सध्या आपण एन्जॉय करताय. यावेळचा मोठा फटका वाईड ईस्ट लॉंग ऑन रिझन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून मात्र महत्वाची विकेट मिळवून दिलाय गोलंदाज प्रितेशनं. मनोज होईल इथं झेलबाद.
19 वर 7 खेळाडू आतापर्यंत बाद झाले तर रेल्वे कॉलनी टीमची चांगली गोलंदाजी आता जर्मन रांजणपाडा टीमची पाहायला मिळते. नवीन खेळाडू दाखल होईल निलेश मैदानात नितेश मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कॉल जिंकून एक धाडसी निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा, पण थोडासा अंगल आलाय रेल्वे कॉलनी संघाचा. रायगड मधील सर्वात उत्कृष्ट संघ तर पारगाव संघाने तो कारनामा केला. 6 मध्ये 7 बनवायच्या कोपरी टीमला त्याने परास्त केलं होतं. त्यामुळे या मैदानामध्ये लोवी स्कोरच्या मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होताना आपण पाहत असतो. यावेळेचा फटका जरूर खेळला होता नितेशनं. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाबेनिशी धावपटा धावा लागले गेले त्या 20 धावा. अजून या इनिंग मधील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रत्येक रात्रीमध्ये 2 संघ आपण सुपर 8 मध्ये दाखल करतोय. या स्पर्धेमध्ये सर्वात मोठं बक्षीस त्या म्हणजे मालिकेवरचं आपण बाईक पाहायला मिळतंय. अजूनही प्रेक्षकांना अंदाज नाही की कुठला खेळाडू रेसिंग मध्ये, कारण धावा झाल्या नाही आहेत. आजच्या रात्रीमध्ये सुद्धा ही चर्चा रंगली की कुठला खेळाडू पोहोचेल, पण बरेचसे खेळाडू अजून रेसिंग मध्ये आहेत. लोअर फुलटॉस मस्तांचा फटका समोरच्या दिशेने खेळून काढलाय. वाईडिश लॉंग रिज मध्ये हेमंत आला. एकच धाव मिळेल आणि एका धाबेनिशी 21 धावा धावपडला लागले गेले 21 रन्स. अगदी शांत कासबाच्या गतीनं धावा बनवतोय तो म्हणजे नवदुर्गा रेल्वे कॉलनी टीम, कारण त्याला कारण तेवढंच चांगलं आहे. जय हनुमान रांजणपाडा संघाची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. प्रितेशचा हा बॉल आल्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आलेत. परेश पाटीलने टिपलाय झेल आणि 8व्या क्रमांकाचा खेळाडू होईल इथं झेल बाद. आठव्या क्रमांकाचा खेळाडू बाद झाला. 21 धावा फक्त पाहायला मिळतात आणि या इनिंग मधील शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. प्रितेश पाटील सध्या गोलंदाजी करतोय, पूर्णपणे जखडून ठेवलंय ते म्हणजे गोलंदाजी करत असताना जर्मन रांजणपाडा टीमनं. रेल्वे कॉलनी संघाने पहिला विजय जरूर मिळवला. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगताना आपण पाहिली होती, पण या मॅच मध्ये फलंदाजांना थोडंसं अपयश मिळालंय. कारण आकाशच्या बॅटमॅन एक षटकार पाहिला, हसेनने एक षटकार मारला होता, पण त्यानंतर कुठल्या खेळाडूला मैदानात चांगलीशी कामगिरी करता आली नाही आहे. त्यामुळे थोडासा लोवेस्ट स्कोर पाहायला मिळतोय. 21 रन्स धावपटला लागल्या गेल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर एक पंचांच्या अगदी जवळून चेंडू डीप मध्ये निघून गेला. चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फक्त एकच धाव आणि एका धाबेनिशी इथं पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघाच्या धावपटलावर धावा लागले गेल्या त्या 22 धावा. येणारे आता 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 24 मध्ये 23 बनवायच्यात. चला रिहानी स्पोर्ट नावाखाली अतिश पाटील सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत.
लोवेस्ट स्कोर आपण पहिल्या डावामध्ये या ठिकाणी पाहिलं. डीजे लिशा 21, डीजे निक 9769161697. आपण त्यांच्या साईटवर जा आणि आपल्याला हवं तेव्हा आपला डीजे साऊंड बुक करा. चलूया मैदानाच्या दिशेनं. फार मोठ्या अपेक्षेनं या ठिकाणी प्रेक्षक आपल्या संघासोबत असतात, परंतु पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं अपेक्षा भंग झाला. 24 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 22 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि या 22 धावांच्या खेळात आपण कशा पद्धतीनं आता डिपेंड कराल हा एक फार मोठा चॅलेंज असेल रेल्वे कॉलनी या संघासमोर. 24 बॉल 23 धावांचं टार्गेट आहे. जय हनुमान रांजणपाडा समोर आपण पाहतोय, परंतु बऱ्याचदा क्रिकेटमध्ये आपण मित्रांनो पाहिलंय कमी धावांचे जे सामने असतात ते डिपेंड केले गेलेले आहेत. पहिल्या दिवशी पण आपण पाहिलं, मगाशी उल्लेख झाला रजनी क्रिकेटचा बेताज बादशाह, ज्यांना रात्रीच्या खेळातला एक किंग म्हणून संबोधलं जातं. आरसीसी पेठ सारख्या बलाढ्य संघाला 12 चेंडूमध्ये 11 धावा करून दिल्या नव्हत्या शेवा संघानं. आणि तो सामना कसा फिरवला गेला, प्रेक्षकांनी अगदी त्या सामन्याची मजा घेतली. तसाच काहीचा सामना या ठिकाणी होईल का, की मग जय हनुमान रांजणपाडा संघ हा सामना वन साइड आपल्या बाजूने खेचून आणेल. विजयश्री कोणाच्या गालामध्ये असेल हे पाहायला मिळेल. तुर्तास आपण पाहतोय रात्रीचे 1:37 आणि आणखी एक अजून सामना या ठिकाणी बाकी असेल, तेव्हा हा एक डाव आपण पाहतोय. येणारी स्पर्धा आपण पाहतोय मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासे यांच्या वतीनं भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा. आणि त्यामधले हे जे सामने आहेत ते आपण पाहतोय. 40+ गट हा 15 फेब्रुवारी रोजी आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये रांजणपाडा विपक्ष विंधने असेल, तदनंतर फुंडे विपक्ष उल्वे, पारगाव विपक्ष साई, मोरवाई विंधने विपक्ष नवघर, पेठाली विपक्ष जासई. चांगलं ट्रेंड आलं अचानकपणे नवदानानं. आपण म्हणतोय की जी गोष्ट क्रिकेटमध्ये नव्हती की 40 नंतर आपला क्रिकेट थांबत होतं मित्रांनो, पण एक छान संकल्पना आली. आणि आता 40 नंतर तुम्ही क्रिकेट किती खेळताना त्या क्रिकेटच्या पाठीमागे आपलं आरोग्य मात्र उत्तम राहत आहे. एक स्पर्धा असते, एका स्पर्धेसाठी आपण दररोज सराव करतो, घाम गाळतो आणि तो घाम अपेक्षित आहे. पहिला बॉल पुल केलाय, हवेमध्ये बॉल आहे, टॉप एज, 2 खेळाडू आलेत, इथे मात्र कॅच पकडली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन झाली आहे. विकेट आली आहे, अपेक्षित विकेट. चांगला स्टार्ट झालाय गोलंदाजीचा. विजय या गोलंदाजाला मिळालेली ही पहिली सफलता, ती देखील कोणाची, प्रफुल्ल पाटील बॅक टू द डगआउट झाला, त्याच्या वतीनं अपेक्षाभंग. तर आपण पाहिलं 24 चेंडूमध्ये 23 धावा. इथे सुरुवातीलाच पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला, अग्रेसिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला, पण या अग्रेसिव्ह क्रिकेटमध्ये मात्र स्वतःची विकेट या ठिकाणी गेली आहे. 23 चेंडूमध्ये 23 धावांचं लक्ष्य आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपण फार चमत्कारिक सामने पाहिलेत, म्हणून कुठल्याही क्रिकेटच्या सामन्याचा आपण अंदाज बांधू शकत नाही. हे क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन भल्या भल्या मोठ्या मोठ्या लोकांचं फेल होताना आपण पाहिलंय. भविष्यवाणी केली जाते पण खोटी ठरते. येथे शरीराचा वेध घेणारा बॉल एक धाव या ठिकाणी मिळाली. एका धावेनं श्री गणेशा झालाय डावाचा. 2 चेंडूनंतर आपण स्थिती पाहतो 1-1 ही स्थिती स्कोर बोर्डवर. अजूनही काही प्रेक्षक आपण बघतोय तग धरून मैदानाच्या बाहेर आहेत.
आणि दर्दी प्रेक्षक आहेत खरं तर. यावेळेस पॅडअप लाईन वर बॉल, इथे डायरेक्ट थ्रो. येस, इथे मात्र क्विक सिंगल लेग बाईच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी मिळते. पूर्वी एक म्हण होती की 60 नंतर काठी, पण 60 नंतर जर तुम्हाला काठी जर हातामध्ये नको असेल ना, तर तुम्ही 40 नंतर कबड्डी खेळा, क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा, काहीतरी खेळा, धावा पळा, काहीतरी करा. पण आपल्या उजव्या बाजूचा कोपरा बघा, त्यांना क्रिकेटशी तसं काही देणं घेणं नाहीये. षटकार कुणीही मारो, चौकार कुणीही मारो, काही करा, आम्ही फक्त आमच्या दुनियेमध्ये आहोत. आमची दुनिया फार वेगळी आहे. आणि पण क्रिकेटच्या दुनियेनं त्यांना हा आनंद दिलाय, ही गोष्ट खरी आहे. यावेळेस फुलटॉस बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी लांब लचक जाणारा षटकार. पर्व, तिसरं पर्व, चौथं पर्व, 4 पर्वामध्ये मयूर सिक्युरिटी फोर्स जासई हा संघ पाहायला मिळाला. त्याचं कारण काय माहितीये का, आपण या 4 रात्रीमध्ये त्यांच्या वडिलांना क्रिकेट पाहताना पाहिलंय स्टार्ट टू एंड. वडिलांना जर क्रिकेटची आवड आहे तर मुलाला का नसावी. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. वडिलांमध्ये ते गुण आहेत आणि तेच गुण आपल्या मुलामध्ये पाहतोय. आणि म्हणूनच सातत्याने जासईचं नेतृत्व आपण क्रिकेटच्या खेळामध्ये मयूर म्हात्रे यांना देखील करताना पाहिलंय. 8 धाबांवर एक गडी या ठिकाणी बाद झालाय. रेल्वे कॉलनी सध्या संकटामध्ये आली आहे, पण कौतुक करेन मी की पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा, पहिली टुर्नामेंट आणि पहिल्या टुर्नामेंटमध्ये पहिला विजय ही फार मोठी गोष्ट आहे. आयुष्यामध्ये मिळवलेली पहिली गोष्ट ही माणसाच्या आठवणीमध्ये राहते. पालण्यातलं पहिलं पाऊल, पहिलं हसणं, लुडबाडणारा पहिला शब्द असेल, शाळेतला पहिला दिवस असेल, तारुण्यातलं पहिलं प्रेम असेल आणि तदनंतर अंगावर पडलेला पावसाचा पहिला थेंब असेल. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या पहिल्या वेळी ज्या असतात त्या माणसाच्या आयुष्यामध्ये खास असतात. आणि म्हणून आज रेल्वे कॉलनीचा पहिला विजय रजनी क्रिकेटचा खास आहे. यावेळेस चांगला बॉल फेकलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चेंडू जातोय का, तिथे मात्र कॅच पकडला जातोय. विकेट आली आहे. 8 वर दुसरी विकेट आली आहे. षटक चालू आहे, आपण पाहतोय पहिलं 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडू नंतर 8 धावा, 2 गडी गेलेत. इथे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेखर. आणि जुनं ते सोनं आहे, एकाला झाकावं दुसऱ्याला पाहावं अशी काहीशी स्थिती आपण मैदानामध्ये पाहतोय. कारण हे दोघे खेळाडू 40 नंतर खेळतात. म्हणजे सूर्या दादा असेल किंवा शेखर दादा असेल, यांच्यासोबत आमचं क्रिकेट होतं जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायचो. पण आता अजून ते क्रिकेट खेळतायत, आमच्या हातामध्ये माईक आहे. ही फार वेगळी गोष्ट आहे. तुम्ही तुमचा फिटनेस लेवल, तुमचं उत्तम आरोग्य कसं ठेवता, तुमच्या आवडीनिवडीवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. क्रिकेटची कारकीर्द फार मोठी करायची आहे तर आरोग्य देखील तितकंच चांगलं. पुढचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, एज घेतला. इथे शॉर्ट थर्ड बँडच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित, फील्ड केला गेला, थ्रो केला गेला, डॉट बॉल आलाय. इथे पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहतोय आपण 8 धावा, 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. करायचे 23, म्हणजे अजून सामना संपलेला नाहीये मित्रांनो. 18 चेंडू 15 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 5 धावांची सरासरी राखायची आहे. आणि जर आपण रेल्वे कॉलनीचा जर विचार केला तर त्यांच्या विजयाचं फॅक्टर एकच आहे, विकेट फॅक्टर.
कारण जितक्या तुम्ही आता इथून विकेट काढाल ना तितका तुम्ही सामन्याच्या जवळ जाणार आहेत. कारण तुम्ही इतके डॉट बॉल काढू शकत नाहीयेत. कारण 18 मधून तुम्हाला कमीत कमी 10 बॉल डॉट करावे लागतील, तेव्हा कुठे सामन्यामध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. आणि मला वाटत नाही की समोरचा संघ इतक्या फार मोठ्या चुका करेल किंवा ती संधी देईल. जय हनुमान रांजणपाडा विपक्ष रेल्वे कॉलनी यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. नवीन गोलंदाज वापरला जाईल, विशाल राठोड. दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो, जितेंद्र गुजर भोज यांच्याकडून बक्षीस आलंय. 2 चेंडूमध्ये जर 2 विकेट घेतल्या तर त्यांना योग्य असं बक्षीस दिलं जाईल. पहिला बॉल या षटकातला फुल केलाय. टायमिंग नाही आहे. 1 धाव या ठिकाणी मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे. चांगलं कॉलिंग फार क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. बऱ्याचदा आपण कॉलिंग नसतं, फलंदाजामध्ये टक्कर होते, विकेट पडली जाते. कॉलिंग नसतं मैदानावर. जेव्हा क्षेत्ररक्षण करताना 2 क्षेत्ररक्षक एकाच कॅचवर तुटून पडतात तेव्हा देखील अपघात होण्याची संधी असते. म्हणून तुम्ही क्रिकेट खेळताना तुमच्या मुखातनं आवाज येणं फार गरजेचं आहे. कॉलिंग फार महत्वाचं आहे. इथे चांगलं कॉलिंग होतं. समन्वय साधला दोन्ही खेळाडूंनी. समय सूचकता पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव, 9 धावा स्कोअरबोर्डवर. पुढच्या चेंडूची फेकी केली जाईल. यावेळेस पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव या ठिकाणी लॉंग लेगच्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. 1च धाव मिळते. एकेरी दुहेरी धावा तरी चालेल काम, कारण रांजणपाडा संघाला चेंडूपेक्षा धावा कमी करायच्या आहेत. आपण जर अनलाइज पाहिलं ना तर आतापर्यंत 10 धावा, 2 गडी बाद, येणारे 16 बॉल, 13 धावांची गरज आहे. यानंतर परत एकदा ती शर्यत आपल्याला पाहायला मिळेल, जी शर्यत आता आपल्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळू लागली आहे. कुठून सुरुवात झाली माहिती नाही, पण त्याचा लोक आता आनंद घेऊ लागले आहेत. इथे कट केलाय थर्डबॅटच्या दिशेनं, चांगला फटका आहे. टायमिंग केलंय, फक्त दिशा दिली आहे. आणि यावेळेस मात्र फ्लंबल पडला त्या ठिकाणी. एकाच्या जागेवर 2 आणि 2च्या केल्या 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग, चांगलं समन्वय पाहायला मिळत आहे. ही ओळख आहे. आपण सूर्या असेल किंवा शेखर असेल यांचं जे क्रिकेट राहिलंय ना ते आल्यापासून ठोकत नाही आहेत. त्यांचं सेन्सिबल क्रिकेट आहे. म्हणजे जसं मेरिट प्रमाणे चेंडू येतात ना त्यानुसार त्यांचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस चांगला बॉल. क्रिकेटमध्ये पैसा आला, मान आला, पण एक खेळाडू रांजणपाडाच्या या संघामध्ये नाही आहे. त्याचं नाव अदरानं घेतलं पाहिजे. गुरुचा काळ जर पाहिला ना तर गुरुचा काळ फार मोठा राहिला. भीती होती गुरुच्या नावाची. दहशत क्रिकेटमध्ये, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आताच्या घडीला विश्वजीत ठाकूरचं जितकं नाव घेतलं जाईल ना त्या काळामध्ये गुरुचं नाव घेतलं जायचं. फार मोठा खेळाडू. फक्त आता सोशल मीडिया आलाय. एक तुम्ही चांगली कृती करा, लगेचच समाजाला कळतं का हा खेळाडू काहीतरी आहे म्हणून. त्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता, आधुनिकता नव्हती, तंत्रज्ञान नव्हतं, पैसा नव्हता, मान नव्हता, सन्मान नव्हता, पण क्रिकेट मात्र दर्दी होता. आपण आता ट्रॉफीज पाहतोय. ट्रॉफीची हाईट बघा, 5, 6, 7 फुटांच्या ट्रॉफीज. आमचं क्रिकेट सुरुवात झालं संदीप दादा तुमच्या काळामध्ये मला वाटतं ट्रॉफी चषक असायची चांदीची. नटराज देखील तुमच्या काळामध्ये दिला गेलाय आणि ट्रॉफीच्या वरचा गरुडा, तो गरुडा देखील आपल्याला अजून पाहायला मिळते. इथे पल्लू स्कूप केलाय डीप फाईन लेगच्या दिशेनं. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तांबडी तांबडी चमकते आधुनिकता आहे. ज्ञानीय रचिला पाया तुका झालासी कलस. संतांनी ज्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेला समृद्ध करून सोडलं ना, आणि तीच भाषा कवी कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, पुलंनी अगदी देशाच्या बाहेर नेली. त्याच भाषेमध्ये त्याच साहित्यामध्ये अशी गाणी लिहिली गेली
की आता त्या गाण्यांमध्ये काही अर्थ राहिला नाहीये. तांबडी सामडी म्हणजे काय समजलंच नाही अजूनपर्यंत, मला त्याचा अर्थ काही उमगला नाहीये. पण असो, त्यातूनही काही लोक आनंद घेत आहेत किंवा ती गाणं जे आहेत ते ट्रेनिंग मध्ये येतात, ही गोष्ट फार वेगळी आहे. एकोणीस धावा, 2 गडी या ठिकाणी टिपलेत. सामन्यामध्ये काहीच नाही आहे हे दिसलंय, त्यामुळे आपण थोडंसं समालोचनामध्ये आम्ही देखील स्वतःचा बदल केलाय. 2 षटकं, 19 धावा, 2 गडी बाद. जाऊन आपण त्यांच्याकडे जाऊ. संदीप पाटील यांना आम्ही खूप जवळून पाहिलंय, खूप जवळून त्यांची गोलंदाजी पाहिली आहे. फलंदाजीने पण गोलंदाज म्हणून लेजंड आहेत, हे आम्ही जवळून पाहिलंय. 6-6, 7-7, 8-8 धावा त्यानं डिपेंड केल्यात. आणि परत एकदा आपण त्यांना पाहू 15 तारखेला याच मैदानावर. कर्मभूमी जन्मभूमी एकच आहे. 4 धावांची गरज आहे. टॉप एज हवेमध्ये बॉल, खेळाडू आलाय आणि कॅच टिपलाय. विकेट आली आणखी एक. तशी बोलावी आणि वळवावी तशी वळवावी. एका एका शब्दामध्ये 2-2 अर्थ. आता घ्यायचा तसा अर्थ घ्या. प्रल्हाद शिंदे आणि तदनंतर आनंद शिंदे, इथे अलीकडच्या काळामध्ये आपल्या रायगडच्या भूमीमध्ये असणारे एकनाथजी माळी आणि बरीच गीतं आपल्या डोंगरीच्या भालचंद्र घरत यांनी लिहिलेली आहेत. प्रल्हाद शिंदे याने गायलेली गीतं, आनंद शिंदे याने गायलेली गीतं ही आपल्या उरणच्या सुपुत्राने लिहिलेली आहेत. डोंगरी गावचे भालचंद्रजी घरत स्वर्गीय. अजूनही आपण सामन्याकडे कटाक्ष टाकूया. इथे फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. 11 बॉल 4 धावा. हेमंत पाटील आलाय, हार्ड हिटिंग बॅट्समन. त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे, सिद्ध करण्याची आवश्यकता नाहीये. तो प्रसिद्ध अगोदरच झालेला आहे. लेट कट केला आहे थर्डमॅनच्या दिशेनं. सेन्सिबल क्रिकेट. इट्स अ 4. 4 धावा मिळतील. सामना संपलाय. क्रिकेटमध्ये झालेला आणखी एक मोठा बदल. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 3 विकेट्स टिपल्या, परेश पाटील याला मी इन्व्हाइट करू आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये. चला, तिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. आमचे दिग्गज समालोचक आणि दिग्गज निवेदक अप्पा यांच्या आवाजाकडे जाऊया आपण. धन्यवाद आतिश. चला, या सामन्याचा सामनावीर परेश पाटील. उत्कृष्ट गोलंदाजी करून रेल्वे कॉलनी संघाला अति कमी धावामध्ये रोखण्यामध्ये यश आलं आणि त्यानंतर संघाने सुद्धा एक धवल यश प्राप्त केलं. असा जय हनुमान रांजणपाडा संघाचा परेश पाटील ठरला जातो या सामन्याचा सामनावीर. चला, या परेश लगेचच आपण यायचं आहे आणि तिकडं आपल्या पुढल्या मॅचमध्ये सर जायचं आहे आपला. खेळाडू खूप मोठं नाव, ज्या कालामध्ये
80च्या दशकामध्ये अतिशय उत्कृष्ट खेळ ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं बघितला, त्यांच्या माध्यमातून परेशला मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस दिलं जात आहे. आणि म्हटलं परेश नंतर धावायला तू सुद्धा आहेस का, धावायला आहेस का, चल जा लगेच, बेस्ट ऑफ लक. कुणाल घरत, परेश पाटील 3 धावा धावून काढायच्या आहेत तुम्हाला. या सामन्यामध्ये नो सुपर ओव्हर, नो बॉल आउट. आता राडा फक्त बैलगाड्यांच्या शर्यतीचा. पळा बस. तीन धावा पळून काढायच्या आहेत. नॉन स्ट्राइक एंडनं आपण सुरुवात करणार आहोत. चला प्रेक्षकांच्या एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. बघू दोन संघाची ताकद टाळ्यांमधून दिसू द्या. दुसऱ्या बाजू धावणार पळणार कोण? खारकोपर सुपर 8 मध्ये दाखल झालाय. फायनल ना एकीचं बळ खारकोपर. शेवटचा सामना रंजनपाडा विपक्ष नावाखाली. चला टॉस साठी या लगेच.